औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नाही, उदात्तीकरणाचे प्रयत्न चिरडून टाकू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा। औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून विश्व हिंदू परिषदेचं राज्यव्यापी आंदोलन, कबर हटवा नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती करण्याचा पुन्हा इशारा। मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांवर कारवाईसाठी भाजप आमदार आक्रमक, तर व्यक्तिगत टीका केलीच नाही, सपकाळांचं स्पष्टीकरण। प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाने ठेवला राखून, शिवरायांच्या बदनामी प्रकरणात कोल्हापूर सत्र न्यायालय उद्या देणार निकाल। शंभर दिवसात एकाची विकेट, आता 6 महिने थांबा, आणखी एक विकेट पडणार। सुप्रिया सुळेंच्या दाव्यानंतर सुळेंचा रोख नेमका कुणाकडे, चर्चांना उधाण। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत माहिती, मात्र योजनेत काही बदल होणार असल्याचं केलं स्पष्ट। ऊसाची एफआरपी एक रकमीच द्यावी लागणार, एफआरपी 2 टप्प्यात देण्याचा सरकारचा अध्यादेश कोर्टाकडून रद्द, राज्यातील ऊस साखर कारखानदारांना मोठा दणका। बीडमधील शिक्षक नागर गोजेंच्या आत्महत्या प्रकरणी जबाबदार असलेल्या संस्थाचालकांवर गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश। रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीनं चिमुकल्याला उडवलं, अपघातानंतर दुचाकी चालक फरार, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद। आणि श्रीवर्धन डेपोच्या एसटी बसला शॉर्ट सर्किट झाल्यानं आग, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत माहिती, मात्र योजनेत काही बदल होणार असल्याचं केलं स्पष्ट। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन, संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दल आक्रमक, तर कोल्हापुरात आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। देशात औरंगजेबाच्या कबरीचं महिमामंडन होणार नाही, फक्त शिवरायांच्या मंदिराचंच महिमामंडन होणार, भिवंडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। 100 दिवसात एकाची विकेट, आता 6 महिने थांबा, आणखी एक विकेट पडणार। सुप्रिया सुळेंच्या दाव्यानंतर सुळेंचा रोख नेमका कुणाकडे, चर्चांना उधाण। 7 ते 8 मंत्र्यांनी राज्याचं वातावरण खराब केलं, त्या मंत्र्यांचं बळी जाणार, खासदार संजय राऊत यांचा दावा। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडकेंना उमेदवारी, खोडके हे अजित पवारांचे निकटवर्तीय। प्रशांत कोरटकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात सुनावणी, वादग्रस्त वक्तव्यानंतर कोरटकर अडचणीत। रस्ता ओलांडताना भरधाव दुचाकीनं चिमुकल्याला उडवलं, अपघातानंतर दुचाकी चालक फरार, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद। श्रीवर्धन डेपोच्या एसटी बसला शॉर्ट सर्किट झाल्यानं आग, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी खिडकीतून मारल्या उड्या। गुहागर नगरपंचायतीच्या हद्दीत पर्यटक आणि वाहनांना प्रवेश कर लागणार, नगरपंचायतीनं मागवल्या हरकती, पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर। गुहागर नगरपंचायतीच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या पर्यटक आणि वाहनांवर आता प्रवेश कर। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पॉडकास्ट मुलाखत, डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया हँडलवरून लिंक केली शेअर, लेक्स फ्रीडमॅनने घेतली होती मुलाखत। चला महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान त्यांनी केलेलं होतं आणि इंद्रजित सावंत यांना धमकी दिली होती। या प्रकरणाच्या विषयाला घेऊन
आरोपीचा जामीन नामंजूर करावा अशी सरकारी वकिलांनी मागणी केली आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही असं देखील सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलंय. अशा व्यक्तीला आपण संरक्षण देतोय का असा प्रश्न त्यांनी विचारला. कोरटकरनं मोबाईल जमा करताना फॉर्मॅट करून दिलाय, तो अशा प्रकारचा गुन्हा परत करणार नाही याची शाश्वती काय? त्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केला असं देखील सरकारी वकील यांनी म्हटलेलं आहे. आणि कोरटकरचा अंतरिम जामीन नामंजूर करावा अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. आणि हे प्रकरण किती गंभीर आहे हे पोलिसांना ठरवू द्या. आरोपी तपासात सहकार्य करणार असल्याचं सांगतोय, मात्र तो आवाज माझा नाही म्हणणारा गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार कसा काय झाला आणि त्याच्या इन्स्टा पेजवरही काही आक्षेपार्ह लिखाण आहे याकडे देखील सरकारी वकिलांनी लक्ष वेधले. त्यामुळे आरोपीचा अंतरिम जामीन अर्ज जो आहे तो नामंजूर करावा अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्याबरोबर आहेत. ज्ञानेश्वर, ज्या पद्धतीने सरकारी वकील कोरटकरच्या विषयाला घेऊन युक्तिवाद करतात त्यावरनं काय एकूण अंदाज येतोय, काय नेमक्या घडामोडी घडतात? विशाल, गेल्या पाऊण तासापासून दोन्ही बाजूंनी जोरदारपणे युक्तिवाद आहे ते सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत कोरटकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळावा अशा पद्धतीची थेटपणे मागणी जी आहे ती आता सरकारी वकिलांनी केलेली आहे. त्याचे संदर्भ देताना प्रशांत कोरटकर तपासाला सहकार्य करत नाही, तो गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे, आवाजाचे सॅम्पल सुद्धा त्याचे घ्यायचे आहेत, मोबाईल चा डाटा जो आहे तो फॉर्मॅट झालेला आहे, त्याचा तपास करायचा आहे आणि ते फरार होताना नेमकी गाडी कुठली वापरली होती त्याचा सुद्धा तपास करायचा आहे. त्या अनुषंगाने कोरटकर पोलिसांना हवा आहे, त्यामुळे अटकपूर्व जामीन फेटाळावा. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जो गुन्हा केलेला आहे तो पुन्हा एकदा करणारच नाही कशावरून, आणि त्या अनुषंगाने तपासाचं गांभीर्य आहे ते पोलिसांना ठरवू द्या अशा पद्धतीचं युक्तिवाद आहे सरकारी वकिलांनी केलेलं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जे कोरटकर यांचे वकील आहेत त्यांनी सुद्धा या संदर्भात युक्तिवाद करताना कोरटकर कोणत्याही पद्धतीनं पळून जात नाही किंवा तपासापासून दूर जात नाही, तपासाला पूर्णपणे सहकार्य करत असल्याचं आणि ज्यावेळी पोलीस तपासासाठी मागतील त्यावेळी हजर राहणार असल्याचा युक्तिवाद आहे तो केलेला आहे. एकूणच असीम सरोदे सुद्धा या प्रकरणात आता इंद्रजित सावंत यांची भूमिका मांडताना पाहायला मिळतात. ज्या पद्धतीनं इंद्रजित सावंत यांना धमकी आली, तो धमकीचा कॉल मध्यरात्री आला होता आणि तो नेमका कुणाच्या सांगण्यावरून केला होता आणि मध्यरात्रीच तो कॉल का आला होता. ब्राह्मण या मुद्द्यावरून आक्षेप आहे तो प्रामुख्याने प्रशांत कोरटकर यांना या संभाषणामध्ये दिसून येते आणि नेमका इंद्रजित सावंत यांनी ब्राह्मण या शब्दाचा वापर कुठे केला होता त्याचा व्हिडिओ आहे तो प्रशांत कोरटकरकडे उपलब्ध आहे का याचा सुद्धा तपास करावा लागणार आहे. त्या अनुषंगाने कोरटकर पोलिसांमध्ये हजर राहणं महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने तपासकामी जो अटकपूर्व जामीन अर्ज आहे तो फेटाळावा अशा पद्धतीची मागणी आहे त्या असीम सरोदे कोर्टाकडे करताना पाहायला मिळतात. एकूणच सगळ्या बाजूचा युक्तिवाद आता जे न्यायाधीश आहेत ते ऐकून घेताना आपल्याला पाहायला मिळतात. काही वेळातच यावरती निर्णय येणं अपेक्षित आहे. मात्र एकूणच जे सरकारी वकिलांनी असीम सरोदे हे जे युक्तिवाद मांडतायत त्यावरून कोरटकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही. मात्र बचावाचा पवित्र आहे ते कोरटकर यांचे वकील येताना पाहायला मिळतात. तपासामध्ये आम्ही सहकार्य करू असा युक्तिवाद देत आहेत. यासोबतच 7 वर्षाच्या आतली शिक्षा आहे त्यामुळे अटक करण्याची गरज नसल्याचं सुद्धा युक्तिवाद ते मांडतात. एकूणच हा सगळा युक्तिवाद ऐकल्यानंतर आता नेमकं कोर्ट काय निर्णय देतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. बघूयात ज्ञानेश्वर, या सगळ्या विषयाला घेऊन आता कोर्ट पुढे काय निर्णय देत आहे आणि हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल. पुढे बघूयात, नाशिकच्या सिडको परिसरात पाण्यावरनं नागरिक आक्रमक झालेत. वारंवार तक्रारी करून देखील आणि आंदोलन करून देखील पाणी जे ते वेळेवर येत नसल्यानं महिलांनी थेट नळाची पूजा केली आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील महिलांकडून पाणी येत नसल्यानं नळाची पूजा करण्यात आली. नळाला हळदी कुंकू वाहत पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि या नळाला पाणी येऊ दे अशी प्रार्थना देखील यावेळी करण्यात आलेली आहे. हमेशा चांगला द्यायला म्हणजे जोरा प्रेशरमध्ये द्यायला पाहिजे. जी तक्रार केली तेवढीच तक्रार 8-10 दिवसामध्येच झाला, तेवढंच प्रेशर येतो, नंतर येत नाही. म्हणून ही नळाची पूजा केली आणि चांगलं स्वच्छ पाणी येऊ आणि चांगलंच प्रेशर राहावं पाण्याला, तक्रार कधी ना राहावं. भर उन्हाळ्यामध्ये या सिडको परिसरामध्ये पाण्याचा इतका मोठा प्रश्न उद्भवलेला आहे की एक तर यांना पाणी येत नाही,
गोरगरीब कामगार वर्ग मध्यमवर्गीय या सिडकोमध्ये राहतो. गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून अतिशय गंभीर असा पाण्याचा प्रश्न होता आणि आज परिस्थिती अशी आहे की 40 टेम्परेचर होत असताना यांना पिण्याला सुद्धा पाणी येत नाही. आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार या लोकांनी तक्रारी केल्या. आम्हाला पक्षाच्या माध्यमातून बोलवलं आणि आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांना भेटलो तेव्हा अधिकाऱ्यांनी एवढं हास्यास्पद उत्तर दिलं की आम्हाला आंदोलनाची सवय झाली आहे. धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील गाव पाड्यांवर मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्याचं भीषण संकट जे उभं राहिलंय. धरणाजवळच्या पाड्यांवरील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी धरणाच्या बाजूला खड्डे करून झिरपून आलेलं पाणी पिण्याकरता घेऊन जावं लागतंय. भर उन्हात महिलांना 4 ते 5 किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते. या भागात जलजीवन मिशन योजना सुरू असून ती फक्त कागदावरच असल्याचं समोर आलंय. त्यामुळे नागरिकांचा पाण्यासाठीचा संघर्ष सुरूच आहे. आम्हाला कामधंदा सोडून असा बंधाऱ्याच्या गोटाला खडा खाणायला लागतो. पाण्याची सोय नाही आम्हाला. अख्खा दिवसभर आम्हाला पाण्याचा बटाट्याचं थोडा भरायला लागत आणि मग आम्हाला कामधंदा पण सुचत नाही का काय करायला जायला. आम्हाला समज आमचं काम त्याच्यातच येळ होऊन जातो पाण्यातच. आम्हाला पाण्याची सोय पाहिजे. आता पाईपलाईन काय नेलाय पण मग नळ नाही ना दियाला अजून. फक्त पाईपलाईनच दियाला एवढंच. पाणी नाही येत. टाकी नाही. गेली वर्षी का नेलाय पाईपलाईन तिथून अजून पाणी येईल नाही. योजना आली पण आमच्यापर्यंत पोहोचली नाही. पाणी नाही आले, नळ नाही आले आणि आमच्या बायांना पाणी आणायला रात्रीचे संध्याकाळचे तकलीफ होते पाणी आणायला. आम्हाला पाण्याची सोय नाही. दिवसभर असं खडे खणून पाणी भरीत बसायला आता एक हांड्यात वेळ निघून जातो. आमचा रोज बुडून जातो. पोरं सोरं शाळेत जायला आम्हाला टाइम भेटत नाही आवरून द्यायला. पोरं घेऊन खड्यात उतरवून पाणी काढायला आता आम्हाला. पुढे बोलत राज्यात कापूस खरेदीचा प्रश्न जो आहे तो गंभीर झालेला आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. कापूस खरेदी प्रश्न आणि वाढत्या शेतकरी आत्महत्येवरनं विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कापूस प्रश्नावर पणन मंत्री जयकुमार रावल यांची विरोधकांकडून कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण आपल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी जो जनक भाऊंनी इथं प्रश्न केला की त्याला भावांतर योजना, की आमच्या शेतकऱ्याला 10,000 रेट पाहिजे. आता मार्केट 6,500 आहे. तर मधला जो भाग आहे जो काय 3,500-4 हजाराचा तो राज्य सरकारने जे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तो तुम्ही त्या ठिकाणी देणार का? आणि त्याच्याच बरोबर हे जे काही आता सेंटर्स आहेत आपल्या कॉटन असोसिएशनचे जे आता बंद झालेले आहेत ते लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू करावे. यावर्षी आपण 124 केंद्र यावर्षी आपण सुरू केले आणि त्या माध्यमातून 16 मार्चला म्हणजे कालपर्यंत 142.69 लक्ष क्विंटल ही खरेदी केली. साधारणतः 10,000 कोटी रुपयाची खरेदी ही महाराष्ट्रामध्ये झाली आणि म्हणून ती खरेदी सातत्याने चालू आहे. भावांतराच्या संदर्भात प्रश्न विचारला त्याचा उल्लेख पण मंत्री महोदय करायला तयार नाही. जी गॅप आहे त्या संदर्भातला प्रश्न सदस्य विचारतायत. किमान त्याचा उल्लेख करा. काय आपण देणार नाही देणार अडचणी आहेत सांगा तरी, पण त्याचा उल्लेखच करायचा आणि टाळायचा. आज शेतकऱ्याला 6,200 6,300 रुपयांनी खरेदी आहे. का होत आहे? हमी भाव कुठे गेला मग खड्ड्यात? आणि तुम्हीच सांगितलं की हमी भावातली गॅप आम्ही भरून देऊ. मग ते भरून का देत नाही? अध्यक्ष महोदय त्या प्रश्नामध्ये भावांतराचा उल्लेख नव्हता. ज्या प्रश्नामध्ये जी मागणी केली आहे त्या संदर्भात उत्तर देत होतो. अध्यक्ष महोदय MSPचा लांब धागाचा भाव हा 7,521 हा दिलेला आहे आणि बाजारमध्ये जो लांब धागा येईल किंवा मध्यम धागासाठी 7,121 दिलेला आहे आणि म्हणून 6,000 रुपये मार्केट हे चुकीचं आहे. अध्यक्ष महोदय जितका कापूस येणार तो कापूस खरेदी करण्यासाठी CCI कटिबद्ध आहे. आम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं पुन्हा उपप्रश्न सत्ता पक्षाचेच आमदार त्या पद्धतीचे प्रश्न विचारतात आहेत. कापूस खरेदीमध्ये जे काही अडचण आहे ती अडचण ते पण मांडतात आहेत. तुमचं उत्तर सरकारी आहे, वस्तुस्थितीला नाही.